तर अभिनेते जयवंत वाडकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनही भावना जाणून घेणार आहोत. जयवंत दादा, आपण पाहतोय धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आणि ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहे. खरं तर चाहत्यांचा यावर विश्वास बसत नाहीये, मात्र आता हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत? अतिशय ग्रेट माणूस म्हणूनच ग्रेट होते ते. आणि मैत्री वगैरे तर बापरे, त्यांच्या एवढं कोणी मला आठवत नाही. आणि माझा किस्सा म्हणजे तेजाबमध्ये धर्मेंद्रजींनी इन्स्पेक्टरचा रोल केला, हे आजपर्यंत कधीच आलेलं नाही कुठे आणि माहिती पण नसेल. पण त्यांनी धर्मेंद्रचा रोल केला होता आमच्या त्या तेजाबमध्ये. त्यावेळी आता आपल्याला सुरेश ओबेरॉय दिसतात त्या ह्याच्यामध्ये सगळे सीन करताना. त्या पुस्तक फेकून मारतात रवी पटवर्धन आणि तो अख्खा तो सगळा सिक्वेन्स आहे. आणि आम्ही ज्यावेळी तिथे पोहोचलो, कारण का अनिल कपूर हे सोने पे सुहागासाठी हैदराबादला गेले होते, त्यामुळे अख्खं युनिट आम्ही घेऊन चंद्राजी तिकडे गेले होते, कारण का पिक्चरचं शूटिंग कम्प्लीट करायचं होतं म्हणून. आणि आम्ही गेलो तिकडे आणि आम्ही मस्त जेवत होतो. त्यावेळी काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी आणि पाटकर कमलेश पांडेंच्या रूम मध्ये गेलो. तर रूमच थोडासा उघडाच होता आणि आम्हाला आतून आवाज येत होता. मग तिला आम्ही ऐकलं, बापरे चंद्राजी. आणि कारण का पहिला ओरिजिनली नाना पाटेकर इन्स्पेक्टर होते, तर ते भांडत होते त्याशी किंवा वाद घालत होते. नाही तुला यायलाच पाहिजे, तुला मी तारीख आधी दिली आहे, असं तसं आणि हे सगळं चालू होतं. पण मला आठवतं, कारण का ते नंतर मला कळलं की अंधायुधसाठी नाना पाटेकर हे दयाल नीलेचं पिक्चर करण्यासाठी मुंबईत होते. आणि तो मला चांगलं नंतर कळलं की नाना सांगत होता, अरे बाबा छोटा प्रोड्युसर आहे, मी येतो आज नाही उद्या येतो, कसंही करून पोहोचतो, असं तसं हे सगळं चालू होतं. तर आता ते चालू झालं, आम्ही वस्तू घेतली आणि आम्ही वर गेलो. मी रवी पटवर्धन, जॉनी लिव्हर, आम्ही सगळे जेवलो वगैरे. आणि मग मी म्हटलं, अरे भाई कल क्या शूटिंग नहीं होगी अपनी, क्यों नाना आ नहीं रहा है, कल आएगा लगता, परसों आएगा, असं झालं. आणि आम्ही जेवलो मस्त. आणि नंतर थोड्या वेळाने बघितलं तर तो चेतन वगैरे सगळे लोक आले, केतन वगैरे, आणि बोलायला लागले की अरे बाबा कल 11 बजे का कॉल टाइम है, आपको 11 बजे गाडी लेने आएगी, कल शूटिंग कर रहे हम लोग. अरे बापरे, मी म्हटलं आता कोण असेल. मी म्हटलं कदाचित तो फर्स्ट फ्लाईटनी येत असेल ना. म्हणून आम्ही गेलो तिथे स्टुडिओत आणि बंजारा स्टुडिओत गेलो. बापरे, समोर बघितलं तर धर्मेंद्र इन्स्पेक्टरच्या वेशामध्ये. आई शपथ, मी म्हटलं अरे बापरे. मग चंद्राजीने आम्हाला भेटवलं तिथे. आणि मग हा विजय पाटकर, जयवंत वाडकर, जॉनीला ओळखतच होते, रवी पटवर्धनची ओळख बिळख करून दिली. आम्ही हात मिळवला ना, खरंच सांगतो, म्हणजे पोलादी हात किंवा फौलाद असा माणूस काय असेल तो धर्मेंद्र आहे. आज त्याच्यानंतर मला वाटतं इंडस्ट्रीमध्ये तसा कोणीच नाही. आणि त्यांनी हात मिळवला ना, तुला सांगतो मी, ही 2 बोटं आपली, त्यांचं 1 बोट होतं, इतका सॉलिड हात तो. आणि आम्ही असं मस्त मिळवलं आणि मग सीन सुरू झाला. आणि तुम्हाला कल्पना आहे माहिती, तो पुस्तक फेकून मारतात, मग सुरेश ओबेरॉय पकडतात वगैरे, असं फुल नाटकी सीन कम्प्लीट एवढा. आणि सुरू झाला सीन. 250 फुटाचा शॉट होता. त्यावेळी रीलला खूप महत्व असायचं, कारण का स्टॉक फुकट जाऊ नये म्हणून. आणि 1 शॉट त्यांनी दिला होता. आजही आमचे एक्सप्रेशन चंद्राजींनी तेच लावले, जे आम्ही अवॉक झालो होतो एकदम. अरे बाप रे, आम्हाला वाटत होतं की फक्त आपण नाटकवाले किंवा थिएटरिकल लोक असतात तेच सॉलिडिटी बोलू शकतात, बाकी लोक नाही बोलू शकत. तर असा त्यांची ओळख आणि त्यांचा होतं. 2-3 वेळा आम्ही परत भेटलो. पण आणखीन एक किस्सा म्हणजे त्यांचा, म्हणजे तो माणूस किती ग्रेट आहे. तर शोभा खोटेंना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलं होतं. तर शोभा खोटेंचे हिरो म्हणून ते होते, पण ती फिल्म त्यांची झाली नाही शोभा खोटेंची. पण शोभा खोटेंनी वाटते सजेस्ट केलं होतं या लोकांना की त्यांना बोलवलं तर बरं होईल. मग ते त्यांना सांगितलं की असं शोभा खोटेला आम्ही लाईफ टाईम अचिव्हमेंट देतोय. मला वाटतं झी असेल बहुतेक, आठवत नाही मला. आणि मग ते आले, काही न वेळेवर काही न बोलता आले तिकडे आणि त्यांनी अवॉर्ड दिलं. तेव्हा पण भेटलो मी, तेव्हा पण गप्पा मारल्या. ग्रेट माणूस. हा माणूस आपण हरवलेला आहे आणि या माणसाने इंडस्ट्रीसाठी एवढं दिलं.
आज सनी साऊंड स्टुडिओ कार्यरत आहे डबिंग. त्यानंतर दोन्ही विजेता नावाची संस्था काढली ज्याच्यात त्यांनी बेताबला सनीला इंट्रोड्यूस केलं किंवा नंतर बॉबीला इंट्रोड्यूस केलं. म्हणजे आपल्याला जे काही दिलंय या इंडस्ट्रीनी ते इंडस्ट्रीलाच परत करायचं असं त्यांचा तो सोच होती ती. आणि ते ग्रेट माणूस होता. फिलॉसॉफी आणि त्यांचं खूपच म्हणजे शेरो शायरी तर इतकी अफलातून असायची. आज आपण बघतच होतो ते रील मध्ये सुद्धा करायचे. आता शेवटी बऱ्याच वेळा दिसायचे ते आपल्याला. अप्रतिम अनुभव होता तो आणि ग्रेट माणूस गेला. आपण त्यांना माझ्यातर्फे आदरांजली. अगदी. जयवंत दादा, जसं तुम्ही त्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से सांगत होतात, तुमचं त्यांच्याशी पर्सनली कधी बोलणं झालं का? आणि त्यावेळेला कशा पद्धतीचं त्यांचं बोलणं असायचं? पर्सनली म्हणजे अगदी मैत्री काय असते ना, मित्रासाठी काय करायला पाहिजे ना त्या माणसाकडून शिकायला पाहिजे आयुष्यभर. आणि इतकं ग्रेट होता ना माणूस, काय सांगू तुला. आणि खाणं पिणं. आणि आता तुला सांगू का, मी आपल्याला कल्पना असेल खंडाळ्याला जाताना आपण पवना घाटाला जाताना आपल्याला बाजूला ते ज्युरासिक पार्क लागतं जे आमच्या पाटलांचं आहे. माझे मित्र आहेत ते. मी त्यांच्याकडे गेलो होतो एक 1.5 वर्षापूर्वी. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं अरे समोरचं हिल आहे ना ते धर्मेंद्रचं आहे. धर्मेंद्रकडे आम्ही जातो, तो आमच्याकडे येतो आणि तिथे गाई म्हशी दूध नंतर शेती सगळं आहे. सगळं कळलं. आणि ते म्हणाले आपण एकदा जाऊ असं झालं. आणि ते राहिलं असं मला वाटतं. इनफॅक्ट आपण ज्यावेळी ज्यावेळी चुकीची बातमी आली तेव्हा पण माझा फोन घेतला होता. तेव्हा त्यांचं नाव घेतलं मी पाटलांचं म्हणून. त्यांनी मला फोन केला होता परवा आणि मला म्हणाले अरे खूप वाईट आहे. पण ते म्हणाले काय नाही, मी जयराजशी बोललो, आपण ते इकडे आले ना आता खंडाळ्यात परत एकदा बरे होऊन की मी सांगेन तुला, आपण जाऊया त्यांना भेटायला आणि आपण मस्त त्यांच्यावर वेळ काढूया. पण तो क्षण राहिला. आता ती हळहळ राहील मला. पण ग्रेट माणूस आपण हरवून बसलोय. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी, व्यक्त केलेल्या भावनेसाठी.